जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडीत भाजप चषक 2026 ची दमदार सुरुवात, ट्रॉफी अनावरणासह भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। नमस्कार, द जनशक्ती न्यूज मध्ये आपले स्वागत। भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणावर ऋषी भैया टकले फ्रेंड सर्कल यांच्या वतीने आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2026 सीझन 1 या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उत्साहात प्रारंभ झाला। आज सकाळी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योगपती विश्वास चितळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलंय। यावेळी पाटील डिअरीचे संस्थापक DC पाटील, जायंट्स फेडरेशनचे अधिकारी सुबोध वाळवेकर, BCCI लेव्हल 1 प्रमाणित प्रशिक्षक विजय वावरे यांच्यासह भिलवडी व परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेचे आयोजक ऋषी भैया टकले यांनी द जनशक्ती न्यूजशी संवाद साधताना या स्पर्धेमागील उद्देश, युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याबाबत माहिती दिली। पुढील काही दिवस या स्पर्धेत परिसरातील विविध संघांमध्ये रोमांचक सामने रंगणार असून क्रिकेट प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे। नमस्कार, आज 2 जून रोजी भारतीय जनता पार्टी चषक 2026 पर्व पहिले याचा आज उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला। उद्घाटक विश्वास सर चितळे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व नेते या उद्घाटनादिनी सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि मोठ्या उत्साहाने आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। आणि आजचा हा पहिला सामना कवठे मंकाळ आणि आष्टा या 2 संघांमध्ये झाला। अतिशय चांगला सामना हा, रंगतदार सामना हा इथे झाला आणि आजच्या हा पहिल्या सामन्याचा पाहण्यासाठी प्रचंड लोकसंख्येने इथे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले होते। अतिशय छान पद्धतीने हा स्पर्धेचा पहिला दिवस छान पद्धतीने पार पडतोय आणि माझी आशा आहे 9 तारखेपर्यंत या स्पर्धा असणार आहेत। 9 तारखेला क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल हे सामने होणार आहेत। तरी आशा आहे की पहिल्या दिवशी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय। संघही खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। तरी या स्पर्धा छान प्रकारे वेल ऑर्गनाइज आणि डिसिप्लिनने पार पडतील अशी आमची आशा आहे।